दरम्यान स्थानिक निवडणुकीमध्ये काय काय गोष्टी घडल्या पाहुयात काही ठळक बातम्या। नांदेडच्या मुखेडमध्ये भाजपच्या स्नेहा तमशेट्टी बिनविरोध नगरसेवक झाल्यात। त्यांच्या विरोधामधल्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला। त्यानंतर अपक्ष उभ्या असलेल्या भाजप उमेदवाराच्याच काकूने माघार घेतल्यामुळे विजय सोपा झाला। सोलापूरच्या अनगरमध्ये सुद्धा याच प्रकारे भाजपच्या प्राजक्ता पाटील विजयी झाल्या। त्यांच्या विरोधामध्ये दादा गटाच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला आणि अपक्ष महिलेने माघार घेतल्यामुळे भाजपच्या प्राजक्ता पाटील बिनविरोध जिंकून आल्या। जळगावच्या जामनेरमध्ये मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनावणी यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली होती, मात्र दोघांनी अर्ज मागे घेत भाजपत प्रवेश केला। त्यामुळे भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले। या उलट हिंगोलीमध्ये भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार भास्कर बांगरांनी उमेदवारी मागे घेत थेट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। नंतर ते गायब झाल्यामुळे शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपचाच उमेदवार पळवून जागा बिनविरोध केली। पंढरपुरात एकाच घरामध्ये भाजपने सासूसून दोघांना तिकीट दिलं। दोघेही जोडीने प्रचार करतात। नगराध्यक्ष पदासाठी भाजपने सासू श्यामल शिरसाट यांना तर नगरसेवक पदासाठी त्यांची सून प्रतीक्षा शिरसाट यांना तिकीट दिले। आम्ही सासू सुना दोघेही नगर परिषदेच्या निवडणुकीला उभा राहिलेलो आहे। सासूबाई नगराध्यक्षासाठी उभारलेल्या आहेत आणि मी नगरसेवकाच्या उमेदवाराला उभारले आहे। आम्ही पंढरपूरचा विकास हाच आमचा ध्यास आहे। आम्ही महिलांसाठी जेवढे भरपूर काम करता येईल तेवढे काम करू। एकीकडे भाजपकडनं एकाच घरामध्ये 6 तिकीटं मिळत असताना नैराश्यात गेलेले भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अनोखा फंडा वापरलाय। चक्क तिकीट कापल्याबद्दल वाशिममध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं। आतापर्यंत 4 ते 5 निवडणुकीत माझी उमेदवारी कापल्याबद्दल आभार असं पोस्टरवर लिहिण्यात आलंय। तिकीट कापलं तरी भाजपसोबत एकनिष्ठ राहणार, सत्तेसाठी हपापलेला नाही हे दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आभार असं देखील उमेदवारांनी म्हटलं। भाजपला आता निवडणुकीमध्ये माणसांची नाही तर पैशांची गरज आहे अशा शब्दात माजी आमदार मधुकर कुकडेंनी भाजपवर टीका केली। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कुकडेंचे पुतणे आशिष कुकडेंनी बंडखोरी करत भाजप विरोधामध्ये उमेदवारी भरली। भाजपच्या तिकिटाची त्यांना आशा होती, मात्र भाजपने प्रदीप पडोळे यांना तिकीट दिलं। मधुकर कुकडे हे याआधी 3 वेळा भाजपचे आमदार तर राष्ट्रवादीचे 1 वेळा खासदार राहिले। या ठिकाणी भारतीय जनता जुने कार्यकर्ते त्या सर्वांना डॉनच्याने सिद्ध केला। म्हणजे फक्त पैसा मोठा आहे, प्रत्येकाला विचारू तुला पैसे किती आहेत। खऱ्या अर्थाने माझा पूर्णपणे अपमान करण्याचे काम केल्यामुळे मला नाही जर माझ्या पुतण्या आशिष कुकडे यांना अपक्ष उभा करण्याचा निर्णय घ्यावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।